करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिर विकास आराखड्याअंतर्गत मंदिर जतन, संवर्धन आणि परिसराचा विकास करण्यात येणार आहे। मंदिर विकास आराखड्याअंतर्गत होणाऱ्या विविध कामांच्या कोनशिलेचं अनावरण केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालं। श्री अंबाबाई मंदिराचं पुरातन वैभव आणि भव्यता जपण्यासाठी सभोवतालच्या 41 लहान मोठ्या मंदिरांचं संवर्धन, नगर प्रदक्षिणा मार्गाचं सुशोभीकरण आणि मंदिर परिसर विकासाची कामही हाती घेतली जाणार आहेत। त्यामुळे धार्मिक पर्यटनाला चालना मिळून स्थानिक अर्थव्यवस्थेलाही बळ लाभणार आहे। 6 मे 2025 रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवस्थान परिसर विकास आराखड्यासाठी एकूण 1445 कोटी 97 लाख रुपयांच्या निधीला मान्यता देण्यात आली। या आराखड्याच्या पहिल्या टप्प्यात 143 कोटी 90 लाख रुपयांच्या कामांना मंजुरी मिळाली आहे। अंबाबाई मंदिर विकास आराखड्याचा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत शुभारंभ झाला। प्रारंभी गृहमंत्री अमित शहा यांनी सपत्नीक श्री अंबाबाईचं दर्शन घेऊन विधिवत पूजा केली। त्यानंतर मंदिर परिसरातील रामाचा पार इथं श्रींच्या उत्सव मूर्तीचं पूजन करण्यात आलं। श्रीफळ वाढवून मान्यवरांच्या उपस्थितीत नूतन प्रदक्षिणा मार्ग, परिवार देवता मंदिर संवर्धनासह मुख्य मंदिर जतन, संवर्धन आणि परिसर विकास कामांच्या कोनशिलेचं अनावरण करण्यात आलं। यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री प्रकाश आंबेडकर, उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, सांस्कृतिक कार्यमंत्री ॲडव्होकेट आशिष शेलार, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, सहपालकमंत्री माधुरी मिसाळ, खासदार धनंजय महाडिक यांची प्रमुख उपस्थिती होती। मंदिर परिसरात उभारलेल्या मंदिर आराखडा प्रदर्शनाची माहिती जिल्हाधिकारी डॉक्टर विजय राठोड यांनी दिली। मंदिर परिसरातील पायाभूत सुविधांचं उन्नतीकरण, वारसा संवर्धन, भाविकांसाठी आधुनिक सोयी सुविधा आणि पर्यटन विकास या सर्व बाबींचा समन्वय साधत हा आराखडा राबवण्यात येतोय। या प्रकल्पामुळे मंदिर परिसराचं वैभव वृद्धिंगत होणार असून भाविकांना अधिक सुलभ, सुरक्षित आणि आधुनिक सुविधा उपलब्ध होणार आहेत। 3 टप्प्यात राबवण्यात येणाऱ्या या विकास आराखड्याअंतर्गत दर्शन मंडप, अन्नछत्र, मंदिर आणि देवस्थान समिती कार्यालय, स्वतंत्र शौचालय ब्लॉक्स, चप्पल स्टँड, दुकानं, एम्फी थिएटर, माहिती केंद्र, सुरक्षा चौकी, मल्टीपर्पज हॉल, पोलीस स्टेशन, प्रथमोपचार केंद्र, वेद पाठशाळा, भोजनगृह आणि मोठ्या प्रमाणावर वाहनतळ उभारण्यात येणार आहेत। हा विकास आराखडा भाविकांना जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यासह कोल्हापूरच्या धार्मिक, सांस्कृतिक आणि पर्यटन क्षेत्राच्या विकासाला नवी दिशा देणारा ठरणार आहे। कार्यक्रमाला आमदार राजेश क्षीरसागर, महापौर रूपाराणी निकम, आमदार अमल महाडिक, माजी मंत्री प्रकाश आवाडे, विशेष पोलीस महानिरीक्षक रंजन कुमार शर्मा, आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारूड, पोलीस अधीक्षक निलोत्पल उपस्थित होते।